पूजन होतोय। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं डिजिटल भूमिपूजन आणि विकास कामांच्या चित्रफितीचे सादरीकरण आता मान्यवरांच्या शुभ हस्ते होतंय। डिजिटल इंडियाच्या नव्या युगात एका क्लिकमधून विकासाला वेग, महामार्गांना नवी दिशा आणि सोलापूरच्या प्रगतीला नवा अध्याय मिळताना आपण इथे बघतोय। एकदा जोरदार टाळ्यांची दाट याच्या उद्घाटनासाठी एक क्लिक आणि सोलापूर विकासाच्या नव्या नकाशावर। सोलापुर महाराष्ट्र का ऐतिहासिक और प्रगतिशील जिला जिसने स्वतंत्रता संग्राम से लेकर औद्योगिक और कृषि विकास तक तेज होती है तो समाधान भी नए रास्ते खोज लेते हैं। और प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विजन तथा सड़क परिवहन व राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के मार्गदर्शन में आज देश का इंफ्रास्ट्रक्चर विकास केवल सड़कों तक सीमित नहीं रहा, बल्कि यह प्रकृति और प्रगति दोनों को साथ लेकर आगे बढ़ रहा है। आज हर परियोजना में स्थिरता, पर्यावरण संरक्षण और दूरदर्शिता को समान। खरतर साहेब, या स्वामींच्या पुण्यनगरीमध्ये मी आपलं स्वागत करत असताना या अक्कलकोटच्या विधानसभेतील जनतेकडून बापू एकच मिनिट, आदरणीय गडकरी साहेब, मला अक्कलकोट विधानसभेच्या लोकांकडून तुमचे किती आभार व्यक्त करायला पाहिजे तेवढं कमी। स्वातंत्र्याचे 75 ओलांडले साहेब। अक्कलकोटचा तालुका हा राज्याचा शेवटचा तालुका म्हणून गणला जायचा, हा उपेक्षित राहिलेला तालुका। 75 वर्षात तिथे एकही नॅशनल हायवे या विधानसभेत नव्हते साहेब। आज 6 नॅशनल हायवेनी अक्कलकोट विधानसभात जोडले जातात। कदाचित राज्यातील असे मोजके तालुके विधानसभा असतील की 6 नॅशनल हायवे एका विधानसभेतून जातात। सोलापूर जिल्ह्याला तर राज्यातून कनेक्टिव्हिटी दिलीच पण या स्वामींच्या भूमीला भक्तांना यायचा त्रास होऊ नये म्हणून साहेब जे रस्ते केलात, आम्हाला अक्कलकोट सोलापूरला यायला देवेंद्रदादा मगाशी सांगत होते साहेब 1 तास सोलापूरला जायला लागायचा, आता 20 मिनिटांमध्ये सोलापूरला पोहोचतो। स्वामींच्या दरबारात स्वामींना नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातील देशभरातील कुणीकडूनही, तुळजापूरहून येऊ दे, इकडे नागरसूर भागातून येऊ दे, तडवळ भागातून येऊ दे, सोलापूरहून येऊ दे, राज्यातून कुठून येऊ दे, आज डोळे मिटून स्वामी भक्त अक्कलकोटला येतात। साहेब, पूर्वी कितीतरी अपघात व्हायचे, अक्कलकोटच्या जवळ व्हायचे, खूप सारे लोकांचे फोन यायचे, पण आज रस्त्यांचा नेटवर्क एवढा चांगला झाला, आमच्या ऊसांच्या गाड्या कारखान्याला नीट चालले, शेतातला तयार झालेला माल आडतीला नीट चालला, आमच्या भगिनी मुली कॉलेजला जे शिकत नव्हते रस्त्यांमुळे ते शिकायला लागले। साहेब, तुमच्यामुळे कितीतरी तलाव आमचे खोल झाले, आमच्या तलावांची साठवण क्षमता वाढली, पर्क्युलेशन वाढलं। या तुमच्या कामामुळे साहेब 2014ला मोदीजी पंतप्रधान झाले, तुम्ही रस्ते विकास मंत्री झालात साहेब। खरोखर या देशातील रस्त्याचं रूप पलटवला, सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांचं रूप पलटवलं। आम्हाला सीआरएफ निधी साहेब माहित नव्हतं, कधी सीआरएफ काय असतं हेही माहिती नव्हतं, पण पहिल्यांदा आता मंचावर आदरणीय बापू आहेत, सुभा विजय मालक आहेत, राजू खरे साहेब सन्मान्य दिलगिरी व्यक्त करतो, गडबडीत नाव राहून गेलं। सगळ्या आमदारांना आम्हाला सीआरएफ काय असतं हेच माहिती नव्हतं, पण तुमच्या रूपानं दरवर्षी अक्कलकोटवर तर तुम्ही जास्त प्रेम केलं, मला तर वर्षातून 2-2दा पैसे मिळालेच। त्यामुळं तुमचं खरोखर किती आभार मानायला पाहिजे तेवढं कमी आहे साहेब। आभार व्यक्त करताना खरं तर तुम्ही आज एवढं भरभरून दिलाय, काय मागायला जागा शिल्लक ठेवले नाही, पण गडकरी साहेब आले आणि काही नाही मागितलं तर आम्हालाही काहीतरी वाटेल, कारण जे मागतो आजपर्यंत मिळत आलंय साहेब। मी माझं मनोगताचा समारोप करताना एवढंच सांगतो, माझे वडील तुम्ही तुमच्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम केले, जनसंघापासून पक्षात होते साहेब, आणि आम्हाला सारखं वाटायचं की अक्कलकोटच्या शेवटच्या भागाला लक्ष देणारा कोणीतरी यायला पाहिजे। मोदीजी आले, तुम्ही आला, देवेंद्रजी आलेत, या आमच्या तालुक्यात आज अक्कलकोट मंदिराला पण गेला साहेब, रस्ते बदलत आहेत, शहराचं सुशोभीकरण होत आहे, रेल्वे स्टेशन नवीन झाले, एअरपोर्ट छान झालं, आमचा विमान सुरू झालं। खूप सारं योगदान या मोदी साहेबांचं या सरकारमध्ये, या देशासाठी, आमच्या तालुक्यासाठी राहिलेलं आहे साहेब। मी माझं मनोगत आटोपतं घेत असताना शेवटचे 1-2-3 माझे विनंती आहेत।
अक्कलकोटला आलेला माणूस हा गाणगापूरला जातो साहेब, आणि गाणगापूरचा रस्ता DLP संपलेली आहे. अक्कलकोट दुधनी रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे. माझी विनंती आहे साहेब, त्या रस्त्याची अक्कलकोट गाणगापूरला जायचा रस्ता तो दुधनी रस्ता आपण पुनर्बांधणी करून द्यावं, तो नवा रस्ता बनवून द्यावा, याच्यासाठी आपल्याला विनंती करतो. तसेच साहेब, नुकतंच जे मंजूर झालेलं मोहोळ कुरोल कामती वळसंग हा जो रस्ता आहे 740 कोटी रुपये आपण मंजूर केले. जवळपास साहेब ह्याच्यामध्ये 82 किलोमीटरचा रस्ता आपण केलात, पण माझ्या मतदारसंघातला वळसंग ते तांदुळी जो हैदराबाद हायवेला कनेक्ट होतो हा 22 किलोमीटरचा रस्ता त्यात मंजूर झाला नाही. माझी विनंती आहे तेवढा एकच पॅच आपण ठेवू नये, तर तोही आपण मंजूर करून द्यावा ही विनंती करतो. या व्यतिरिक्त साहेब, आपण यापूर्वी 2 उड्डाण पूल केलात, तिलाठी गेटला केलात, आणि दुधनीचा जो होता आम्हाला कर्नाटकाला कनेक्टेड जो रस्ता होता दुधनीचा रस्ता तुमच्यामुळे आज रेल्वे ब्रिज होतोय. 100 कोटी रुपये आपण दिलात. बोरीचं ब्रिज जिथं बोरी पुलाला महापूर आलं की वाहतूक थांबायचं तो आपण मंजूर केलात, काम सुरू झालं. आज चेन्नई सुरत हायवेमुळे आम्हाला जो बार्शीला आम्हाला 2 तास जायचे आता 40 मिनिटात 30 मिनिटात बार्शीला पोहोचतो. तुळजापूरला 25 मिनिटात पोहोचू, नाशिकला 4 तासात पोहोचू. आम्हाला तिरुपती जवळ होईल, एवढे खूप सारे आपण कामं केले आहे साहेब. आपले विशेष आभार व्यक्त करतो. या स्वामींच्या भूमीत पूर्वी जेवढे लोक यायचे आता 10 पटीनं भक्तांची संख्या अक्कलकोटला वाढले. छोटे छोटे रेस्टॉरंट वाढले, मोठे हॉटेल वाढले, लॉजिंग वाढलं. या अक्कलकोटचा अर्थकारण जर खऱ्या अर्थाने कोणी बदललं असेल तर माननीय गडकरी साहेब, हे आपल्यामुळे आमच्या अक्कलकोटचं अर्थकारण बदललं. येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली, शहरातलं आर्थिक गणित आपण बदलून दिलात. आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण जे आतापर्यंत केलात त्या कामाला तोड नाही, आम्ही तो शब्दात आपले ऋण व्यक्त करू शकत नाही. आपल्या आदरणीय मोदी साहेबांचा असेल, आपला असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द साहेब मी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.